नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आगळी वेगळी अशी रेसिपी, ती म्हणजे दोडक्याचे काप। आपण नेहमी दोडक्याची भाजी करतो, भरलेली दोडकी करतो किंवा चटणी करतो। अशा प्रकारे तुम्ही हे काप करून बघितलं ना, तुम्हाला सगळ्यांना आवडेल। आणि आपल्या ताटामध्ये एक साईडला अशी एक डिश असते, तर भजीपेक्षा ही काहीतरी वेगळी डिश तुम्ही करू शकता। आगळी वेगळी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की आवडेल आणि ट्राय करून बघा। आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे पाव किलो दोडकी घेतली आहे, ह्याची आपण साल काढून घेऊया। ह्याचे असे मीडियम साईजचे तुकडे करून घेतले। आता आपण ह्याचे असे 6 भाग करणार आहोत। अशा प्रकारे ह्याचे भाग करून घ्यायचे। तर मी या सगळ्याचे असे भाग करून घेते। सगळे दोडक्याचे असे काप करून घेतले। आता मी इथे 1 चमचा मीठ घेते आणि अर्धा चमचा हळद, हे सगळं मिक्स करूया। आता हे सगळं यामध्ये खालपर्यंत भरून घेऊया, म्हणजे ते भाजल्यावरती अळणी नाही लागणार। त्याने दोडक्याला मीठ आणि हळद लावून झालेलं आहे। तर हे आपण 5 ते 7 मिनिटांसाठी एका साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण दुसरा मसाला तयार करून घेऊया। मसाला करण्यासाठी मी इथे पाव वाटी बेसन घेतलं आहे, 2 चमचे रवा घेतला आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता ह्यात आपण बेसिक मसाले घालूया, म्हणजे पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ। मीठ थोडं कमीच घालूया, कारण की ऑलरेडी आपण दोडक्याला मीठ आणि हळद लावलेलं आहे, म्हणून अंदाजे घेऊन मीठ लावायचं। आणि 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, हे दोडकी जे आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेले ना, त्याच्यात असं पाणी काढून घ्यायचं। आता ही दोडकी ह्यामध्ये डीप करून घ्यायची आहे। इथे एका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि असे रवून आपण भाजून घेऊया।
एका साईडने भाजून झालं आहे. आपण आता हे परतूया. हे दोन्ही साईड मी अशा प्रकारे भाजून घेतले आहे. आणि वरून जर कोटिंग कमी वाटत असेल तर तुम्ही लावू शकता. मी परत एकदा हे कोटिंग लावलं आहे आणि परत एकदा भाजून घेतलं आहे. हे अगदी बारीक गॅसवरती मस्तपैकी भाजून होतात. दोडक्याची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपण नेहमी भाजी करतो, भरलेलं दोडकं करतो किंवा चटणी करतो. तुम्ही ही अशी पद्धत करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कोणाला समजणार नाही की हे दोडकं आहे म्हणून. आता हे दोन्ही बाजूने भाजून झालं आहे. मी आता हे काढून घेते. हे शॅलो फ्राय चांगले वाटतात. डीप फ्राय करायची गरज नाही, खूप ऑइली होऊन जातील. हे सेकंड बॅच जी केली आहे ती बघा ती किती मस्त झाली आहे. मी वरून पण थोडं सारण पसरवलं, त्याच्यामुळे भरपूर सारण त्याच्यावरती आलं आहे आणि टेस्टलाही खूप छान लागेल. मी बघू शकता मंडळी, आपले दोडक्याचे काप रेडी आहेत. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आपण नेहमी दोडक्याची भाजी करतो, दोडक्याचं भरलेलं दोडकं करतो, तर तुम्ही दोडक्याचे काप असे करून बघा. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. त्यासाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.